आज बंगालमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी सोहळा होता। या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 90 वर्षाच्या भाजपाच्या ज्येष्ठ नेते असणारे माखनलाल सरकार यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांचं दर्शन घेतलं। त्यांना प्रेमाने कडकडून मिठी मारली। या भावनिक क्षणानंतर माखनलाल सरकार नेमके कोण आहेत आणि भाजपामध्ये त्यांचं महत्त्व काय आहे याबद्दल चर्चा सुरू झाली। तर ज्या काळात पश्चिम बंगालमध्ये जनसंघाचा साधा झेंडाही आपल्या घरावर आपण लावू शकत नव्हतो, तो गुन्हा होता किंवा त्यावेळी आपला खून होऊ शकत होता, त्यावेळी माखनलाल सरकार यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला आणि बंगालमध्ये राहून विरोधी पक्षात राहून जनसंघाची पाळंमुळं रोवली। खुद्द श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत सरकार यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं। ज्यावेळी काश्मीर विरोधात श्यामाप्रसाद मुखर्जींनी आंदोलन पुकारलं, त्यावेळी सरकार हे त्यांच्यासोबत उभे होते। काश्मीरमध्ये भारतीय तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनादरम्यान भाजपाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत असताना माखनलाल सरकार यांना अटकही करण्यात आली होती। 34 वर्ष डाव्यांच्या विरोधात आणि नंतर गेली 15 वर्ष तृणमूलच्या विरोधात आणि त्याआधी देखील सरकार काम करत राहिले। आज जे पश्चिम बंगालमध्ये भाजपाला भरभरून यश मिळतंय, त्या यशाचे खरे मानकरी हे सरकार आहेत आणि सरकारसारखे अनेक कार्यकर्ते आहेत। त्याची जाण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेजवर आल्यावर कुठल्याही बड्या नेत्यांना ते सामोरे गेले नाही, तर त्यांनी माखनलाल सरकारला वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली। त्या मिठीमध्येच तो सगळा संघर्ष आणि आजचा विजय दिसत होता।